तर मित्रांनो पहा, मी हिमायतनगरला गेलो होतो. तुम्ही पाहतच होते पाणी कसं पडत होतं काय नाही ते. तर पाणी या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये पाणी पडत आहे आणि पाणी 2 दिवस झालं आहे. पाणीची काही इथं शांतता थांबत नाही आणि 2 दिवसापासून पाण्याला सुरुवात आहे आणि सूर्योदय तर झालाच नाही. संपूर्ण जे दिसते तुम्हाला ढगाळ वातावरण आहे आणि अशा पद्धतीने हे समोर दिसते तुम्हाला. मी जात असताना शेताकडे तर रस्ता आहे आणि त्याचबरोबर पीकसुद्धा बऱ्या प्रमाणामध्ये चांगलं आहे, कारण की पाणी त्याच्यापुरतं आहे. जास्त काही जोराचं पाणी नाही, जास्त काही कमी नाही. आणि हे माझ्याजवळ जे छत्री आहे, तर पाणी मोठं आलं तर छत्रीने भिजू शकत नाही, म्हणून छत्री आलं मी. आणि आताच शेताकडे जाऊन मला माझी म्हैस आहे, तर म्हैशीसाठी चारा पाणी करायचं आहे. आज विशेषतः थोडा बुधवार आहे आणि बुधवारच्या निमित्ताने म्हणून या ठिकाणी बाबा वगैरे गेले आहेत बाजार करण्यासाठी आणि त्याच्यामुळे मी चाललो आहे शेताकडे. रस्ता फार थोडीशी आहे कठीण. पहा मित्रांनो, अशा पद्धतीने रस्ता आहे, थोडासा कठीण आहे, पण शेताकडं म्हणले जावं लागते. तर कधी कधी पाय पण घसरू शकतात अशा पद्धतीने इथं, तर काय हरकत नाही. पण रस्ता आणि शेती ह्या दोन्हीचे एका धुऱ्याच्या दोन बाजू असल्यासारख्या आहेत. तर पाहू शकता, तर ह्या पद्धतीने अशा पद्धतीने जावं लागते. उंच भाग आहे. प्रत्येक प्रश्न शेतीसाठी रस्ता हा महत्त्वाचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये आता शासनाने पांदण रस्ता आणि शेतीसाठी रस्ता अशा योजनेच्या माध्यमातून म्हणजे रस्त्याचा मार्ग जो आहे शेतकऱ्यांचा बराच सुलभ या ठिकाणी केलेला आहे. परंतु आमच्या भागामध्ये आंधेगावामध्ये अजून काय रस्ते बऱ्याच जणांना रस्ता या ठिकाणी भेटला नाही किंवा त्यांचा लाभ घेतला नाही, कारण की याच्यामध्ये मान्यता हे शेतकऱ्याच्या संमतीने, शेतकऱ्याच्या मान्यतेने या ठिकाणी होत असते. चला फायनली आता शेती जवळपास तुला हो. चला मित्रांनो, फायनली शेतामध्ये आलो. ते माझ्या पाठीमागे दिसते ते केळ आहे. बऱ्याच दिवसापासून केळीकडे आलो नव्हतो, पण ही केळ आहे पाठीमागे दिसते ते, आणि केळीमध्ये तुम्हाला माहीत आहे ते दिसणार आहे तो मूग आहे. तर अशा पद्धतीने आम्ही केळीमध्ये आंतरपीक घेतलं आहे. आता तुमचा प्रश्न आहे केळीसाठी किती दिवस झाले. तर मित्रांनो, हे केळीसाठी होऊन महिनाभर झालेला आहे. तर आता थोडीशी पुंगी काढण्याच्या तयारीमध्ये आहे, म्हणजे पुंगी काढण्याच्या तयारी सुरुवातीला आहे. सुरुवातीची अवस्था अशा पद्धतीने आहे, या ठिकाणी पाहू शकता. तर हे जे माझ्या पाठीमागे दिसतो तुम्हाला गजरा गवत आहे. तर आपण म्हशीसाठी या ठिकाणी गजरा गवत घेतच असतो. मागल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल. तर अशा पद्धतीनं आपलं शेती आहे आणि गच्च असं वातावरण, ढगाळ आभाळाचं वातावरण आलेलं आहे. तर आता थोड्याच वेळामध्ये आपण काम करणार आहोत. म्हणजे काम तर काही करायचं नाही, पण मसाल्याला चारा पाणी करावं लागते, ते चारा पाणी करणार आहोत आपण आता. चला मित्रांनो, आता जायचं आहे आपल्याला मसाला चारवण्यासाठी. तर म्हैस चारवण्यासाठी आपलं जाळं तिकडे झाडाकडे तुम्हाला दिसतो या ठिकाणी. इथं आहे म्हैस आपली, इथं म्हैस आहे त्या ठिकाणी सोडून चालू. बघा तुम्हाला दिसते या ठिकाणी आपली मसाळ आहे. तर आपल्याला चारवायचं आहे मसाला. आता सोडूया. लथपथ पाण्याने समजा लथपथ करून घेतले आणि समजा चिखल करून कर. तर फायनली आपण मसाड या ठिकाणी चारवण्यासाठी सोडलेली आहे. चला मित्रांनो, फायनली आता आपले म्हैस जे आहे, म्हैस वळणं झालेली आहे. आता महत्त्वाचं आहे म्हणजे आपलं हे इळा घ्यायचं आहे. इळा धार वगैरे थोडीशी साधारण लावली आहे आणि आपल्याला आणायचं आहे आता गजरा गवत. ओके, गजरा गवत आणून थेट नंतर आपल्या घराकडे जायचं आहे. हां, विशेषतः मित्र आता आपल्याला जायचं आहे गजरा गवत आणण्यासाठी. म्हणजे माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत आहे, ती पाठीमागे जी आहे ती संभार मेथी आहे. पहा अशा पद्धतीने दिसत आहे. आज एकदम चांगल्यापणे दिसत आहे. निंदन वगैरे झालेलं आहे आणि आम्ही हे जे ते गजरा गवत आपल्याला घ्यायचं आहे. थोडं कधी पण जाता सांभाळून जावं लागते, कारण की ते बरंच हे झालेलं आहे.
सर्व खरं पण बांधण्यासाठी काहीच नाही म्हणलं बाबा. गजरा गावात न्यावं कसं बांधण्यासाठी ठिकाण न्यावं. चला कोणी ठिकाणचं घेऊ. चला इकडे जाऊ द्या. चला मोकळं मोकळं वाटायला इकडे. या ठिकाणी थोडासा काप होता आणि निघूया. चला मित्रांनो, माझं जे आहे गजरा गवत कापणं झालं आहे आता. चला तर आपण निघूया आता. चला फायनली गजरा गवत टाकून झालेलं आहे आता आणि मसाला खायचा आहे गजरा गवताचा. ओके चला घरी आता. घराकडे तर जायचं नव्हतं, पण घराकडे जाण्याचं एक निमित्त आहे, कारण आहे. कारण की आईने सांगितले होते की सत्यनारायण पूजा करायची आहे आणि सत्यनारायण पूजा करण्यासाठी मला घराकडे जावं लागते. तर आता किती वाजले बघा, 3:11 म्हणजे 3:11 मी आता माझं काम सर्व शेतातलं करून मी पुन्हा आता घराकडे जात आहे. तर तत्पूर्वी आपण सर्व सामान ठेवून देऊ आता, नंतर घराकडे जायचे. हे संभार आहे. आता जात असताना थोडासा संभार घेऊन जाऊ होता. ओके, तर चांगल्या ठिकाणचा कोणता आहे ते होता. तर संभार असा आहे मित्रांनो, थोडं नव्हतं खिशात ठेवून, कारण भाजीपुरता आपल्याला भेटला तरी खूप झाला. ओके, हे तुम्हाला संभार दिसतो पहा. कसा काय वाटला संभार कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. दोन्ही बाजूने संभार हळदीमध्ये अंतर बी. फायनली आपण घेतली छत्री, म्हणजे विसरलो नाही पण ध्यान नव्हती. तर पाणी सुरू झालं आहे बघा, आणि मी या ठिकाणी केळीची कंद आणण्यासाठी चाललो होता. तर एक नंबर पाणी चालू आहे आणि छत्री वगैरे घेऊन पाणी पण येत आहे आणि मी पण जात आहो रस्त्याने. विशेष म्हणजे आकाडीच्या निमित्तानं या ठिकाणी मी सत्यनारायण पूजा करत आहे आमच्या इथे. तर आईने सांगितले की कंद आणण्यासाठी जाणार होतो आणि चाललो मी इकडे. तर पाणी सुरू झाले आणि आकाडी म्हणजे एक असं असते की सर्व सणाची सुरुवात म्हणजे ती आकाडी असते. बरंच पाणी येत आहे, तुम्हाला दिसते पाणी खूप मोठं सुरू झालं इथे, आणि त्याच्यामुळे सुद्धा मजा आहे. पहा मंडळी, पाणी तर जोरदार चालू आहे, पण तुम्हाला विशेष काय या ठिकाणी पाहायला भेटणार आहे ते म्हणजे महादेव मंदिर. ओके, महादेव मंदिराचं खास वैशिष्ट्य असं आहे की या महादेव मंदिरामुळे गावातील किंवा पाहुणा ज्या ठिकाणी आमच्या आंदेगावमध्ये येत असतो, तर तिन्ही आंदेगावमध्ये येत असताना त्यांना विशेष या ठिकाणी ओळख म्हणून मार्ग या ठिकाणी सापडत असतो. कारण 1983मध्ये मोठ्या महापुरामुळे एका आंदेगावाचे 3 आंदेगाव झाले आहेत. त्याच्यामुळे हे महादेव मंदिर त्या ठिकाणी शिव या ठिकाणी किंवा शिवचं सीमारेषा दाखवण्याचं एक निश्चित काम करते. टेंबी असेल, खडकी असेल किंवा आमचं आंदेगाव असेल. तर समोर तुम्हाला दाखवतो, चला. तर समोर पाहू शकता तुम्ही. तर तुम्हाला समोर पाहत असताना एक ज्या ठिकाणी समोरचा मार्ग जो दिसतो, तो समोरचा मार्ग आंदेगावातील आहे, आणि जी मी मार्गाने जात आहे समोर आता, ते मार्ग आहे आमच्या आंदेगावातील, म्हणजे नवीन आंदेगावातील. आणि माझ्या उजव्या साईडचा तुम्ही मार्ग पाहू शकता, ते आहे हिमायतनगरचा. म्हणजे आता जे हिमायतनगरहून लोक या ठिकाणी येत आहेत तुम्हाला दिसते. आता समोर पाहू शकता तुम्ही, ते महादेव फाट्याची पाटी आहे. तिथं तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला पूर्व आंदेगाव, पश्चिम आंदेगाव आणि मध्य आंदेगाव असे नावं आहेत. जे एस टी तुम्हाला समोरून येताना दिसत आहे ते हिमायतनगरहून मध्य आंदेगावामध्ये म्हणजे जुन्या आंदेगावमध्ये जाताना दिसते ते. आणि इकडला मार्ग आहे उजव्या साईडचा, ते हिमायतनगरचा. हिमायतनगरहून लोक बाजार करून येत आहेत मित्रांनो. अशा पद्धतीने या ठिकाणी आहे.
फायनली मित्रांनो आपणाला केळीच्या कंदामध्ये पहा केळीचे कंद कशा पद्धतीने केळ आहे ते. तर इथं याच्यात केळीचे कंद आपल्याला तर आता कंद घेतल्यानंतर व्हिडिओ करतो. पहा मित्रांनो केळीचे कंद आणले आहेत मी अशा पद्धतीने. तर पाहू शकता तुम्ही आपला केळीचे कंद मस्त भेटले आहेत. आता घरी जाऊन सत्यनारायण मस्त करायचा. आता मी कुठं उभा होतो माझ्या मागे बघा ते आहे देवस्थान महादेव फाटा. तर महादेव फाट्याचं वैशिष्ट्य असं आहे की दर श्रावण सोमवारामध्ये इथं पूजा होत असते. तर मित्रांनो फायनली केळीचे कंद आपण घेऊन जातो घराकडे. माहिती या ठिकाणी आपल्याला जी आहे मित्रांनो देव आहे तर या ठिकाणी जे आपला चौरंग आहे तर ह्या चौरंगापाशी आपला काय करायचं आहे सत्यनारायणची पूजा करायची. कंद तुमचे दिसत आहेत कंद आहे त्या ठिकाणी. इथे राधिका आहे राधिका बायक राधिका खेळत आहे. ओके तर तिने काय खेळत आहे बाई तू रांगो आणि मित्र अशा पद्धतीनं बांधणं झालं बघा. इथं सत्यनारायणचे जे चौरंग असते चौरंगावर इथं बांधण झालं. हा देवपाट आहे आणि या ठिकाणी देवपाट आहे. या ठिकाणी आपण मांडले आता पूजा मांडायची आहे. तर अशा पद्धतीने दिसते तुम्हाला. ते हे काढणं आली काढून ठेवून गेल्या वाडला ठेवून बांधलं होतं. यावेळेस ठेवून बांधलं नाही. लाईट गेली. नऊ घरा पहिले हां बाकी आहे जागा. हां हां दोन एकच एकच मागे जागा आहे म्हणजे एकत्र करतो बघा. हां मग अशी एकत्र पलीकडे ठेवा आता इथे समोर. अलीकडे त्याच्या हां तीन झाली अजून इकडे तीन तिकडे तीन. हां पलीकडे चपलीकडे हां हो ठेव ना येतं येतं एक ठेव येतं एक ठेव येतं एक ठेव येतं एक ठेव बरोबर ठेवायचे येते ठेव ना अजून हे तीन एक तीन तीन दिवसात तीन तीन नऊ करायचे असे. हां तिकडे दोन ठेवा आता पहिले दोन टाक तिच्या मागे इकडला शेवटला आता. झाले नऊ. आता तांब्या घ्यायचा तेव्हा आता ते टाकी वाटायला टाकते टाक नाही देऊन टाका कशी नाही काय दोन्ही होते ना टेन्शन नव्हतं.
निघला फोटो. निघाला मस्त.